श्रीरामपूर तालुक्यातील कन्येची न्यायाधीशपदी निवड. श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील कन्या ॲडव्होकेट कोमल चौधरी ही न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल खानापूर येथे तिचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अविदादा अधिक व श्रीरामपूर नगरीच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई अधिक या होत्या. प्रथमतः प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गावातील विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन निलेश अधिक यांनी केलं. याप्रसंगी बोलताना अविनाश अधिक म्हणाले की खानापूर या गावानं यापूर्वी बॅरिस्टर रामराव अधिक, लक्ष्मणराव अधिक व गोविंदराव अधिक असे न्यायालयीन कामकाज पाहणारे रत्न दिले आहेत. त्यामुळे आता यापुढेही न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी गावातील एक गरीब घराण्यातली मुलगी ही न्यायाधीश झाली आहे. तिचा सार्थ अभिमान गाववासी यांना आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की न्याय देताना सत्याच्या बाजूनं न्याय दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधाताई अधिक यांनी ॲडव्होकेट कोमल चौधरी यांना शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती कोमल चौधरी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की माझ्या आईवडिलांनी व मामांनी अनुराधाताई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलं आहे. माझ्या आईवडिलांची इच्छा होती की मी शिकून काहीतरी गावाचं नाव मोठं करेल. मी माझ्या आयुष्यात हे विसरणार नाही. माझे तालुक्यात व जिल्ह्यात जागोजागी सत्कार करण्यात आले, परंतु गावातील सत्कारानं मी भारावून गेली आहे. शेवटी श्री कचरू पाटील अधिक यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच व सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन व सर्व सदस्य हजर होते. तसेच हंसराज पाटील अधिक, आदित्य अधिक, नामदेवराव अधिक, दादासाहेब जगताप, परसराम अधिक, ॲडव्होकेट अवताडे पाटील, वरुण अधिक, गोविंद अधिक, सोन्याबापू अधिक, काकासाहेब चौधरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. ब्युरो रिपोर्ट इसाक शेखसह मुनीर सय्यद. आज गावामध्ये दोन विकास कामांचा शुभारंभही झाला. एक तर ग्रामपंचायतीची नवीन इमारत आणि एक सामाजिक भवन. त्याबद्दल गावातील सगळ्यांनाच मनापासून खूप भरभरून शुभेच्छा. खूप आनंदाची बाब आहे की आपल्या गावातील एक स्त्री, एक मुलगी, आपल्या गावातील एक कन्या दिवाणी न्यायाधीश झाले. तसं पाहिलं तर गावाची एक फार उज्ज्वल परंपरा विधी आणि न्याय विभागात राहिलेली आहे. निलेशने उल्लेखही केला होता. स्वर्गीय अण्णांचा केला, अधिक साहेबांचा केला. लक्ष्मण अण्णा देखील याच गावाचे सुपुत्र होते. ते देखील अतिशय चांगली वकिली करत होते, परंतु ते श्रीरामपूरच्या पलीकडे फारसे गेले नाही. मला वाटतं न्यायाधीश होणारी पहिली व्यक्ती गावातली कोमलताईच्या रूपात. पूर्वी एकदा तो योग आला होता. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती मला माहित नाही, परंतु 1980 साली ज्येष्ठ बंधू सुरेश अधिक हे हायकोर्टाचे जज होणार होते, पण त्यांनी जजशिप नाकारली. हायकोर्टाची जजशिप त्यांनी नाकारली आणि म्हणून ते जज होता राहिले. आता प्रसंग मोठा योगायोगाचा आहे. मी आभार मानते की ज्या प्रसंगात म्हणजे मी नगराध्यक्ष झाले तिथे एवढा मोठा माझा सत्कार झाला होता. तुम्ही सर्वजण होता. तर आज कोमल जज साहेबा कोमल याचा पण सत्कार इथे होत आहे. तर मला खूप खूप अभिमान आणि खूप आनंद वाटतोय. आणि उपस्थित सर्व मान्यवरांना प्रथम मी नमस्कार करते. आविदादांनी सगळ्यांचे नाव घेतलेले आहे, पण आपले अध्यक्ष मला उपस्थित सर्व आपले घरातलेच आहेत. मी त्याच वेळेस सांगितलं होतं की माझं कुटुंब एवढं मोठं आहे मला माहितच नव्हतं, कारण मुंबईत माझ्याकडे मी मुंबईतच होते, त्यामुळे माझा संपर्क जास्ती नव्हता, अपघाताचा होता. आणि इथे आल्यावरती मला कळलं मोठं माझं कुटुंब आहे. खूप आनंद झाला सगळ्यांना भेटून. आणि तुमच्या सगळ्यांमध्ये आता तुमच्या बरोबरीने कोमलचं कौतुक इथे होत बघताना खूप खूप मनस्वी आनंद होतोय. आणि आता इथे मी सांगू शकते की तुषार अधिकाराचं नाव बाबांनी घेतलं. तुषार अधिकाऱ्यांनी माझी केस जी नगरपालिकेत असताना माझ्यावरती काही
कोणीतरी टीका टिप्पणी केली होती म्हणून त्याच्या संदर्भात मी मानहानीचा गुन्हा दाखल केला होता आणि ते तुषार अधिक माझी बाजू मांडत होते आणि ती जिंकली पण. आमचे जज आले. तर ते जेव्हा केस चालू होती तेव्हा मी बघायचे, तेव्हा अवतरे भाऊसाहेब तर होते, पण कोमल पण प्रत्येक हिअरिंगला त्या तिथे असायच्या शांतपणे. म्हणजे त्यांनी तिथे बसून सगळ्या ऐकायच्या, टिप्पणी करायच्या. म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांनी खूप प्रयत्न करून आणि खूप श्रम करून त्यांनी हे जे पद मिळवलंय ते मिळवलंय. आणि तुषार अधिकाऱ्यांनी ती माझी केस पण जिंकवली माझ्यासाठी. आता ती हायकोर्टात गेलेली आहे. हायकोर्टात आता अपील केलेलं आहे. त्यांना 10 लाखाचे आता 25 लाख भरायला सांगितलेले आहे. ते भले की मला अजून माहिती नाही, पण तिथून काहीतरी मार्ग मिळेल आणि मग परत परत उलटा आलं तर आपल्या कोमलताई ते माझ्या बाजूने निकाल लावून देतील अशी मी अपेक्षा करते. कारण की अन्याय माझ्यावर झाला होता. त्याच्यामुळे अन्याय ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्यांना तुम्ही न्याय मिळवून द्याल असं मी तुमच्याकडनं अपेक्षा करते. जर माझ्याच बाबतीत नव्हे तर जे सगळे जण तुमच्याकडे येतील त्यांच्याबद्दलचा खरा पुरा, जे खरे न्यायाचे हक्कदार आहेत त्यांना न्याय मिळवून द्या असं मी तुम्हाला विनंती करते. आणि खूप खूप भरभरून सगळ्यांच्या वतीने, सर्वांच्या वतीने, खामनापूर ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला भरभरून शुभेच्छा देते.